कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लॅबच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे शनिवार. आज शनिवार असल्यामुळे मी काय करते, घरातली सर्व साफसफाई करून घेते. घर झाडून घेतलं होता आणि तिथे मला जाले दिसत होते, तर मी चला आता झाडून घेऊया. त्याच्यानंतर कचरा मारून घेतला, मग डाळ भात बनवला आणि मग ते खाल्ल्यानंतर पुसापुशी करायची होती. आज नेत्राला बोलली मी पुसते करून, कारण नेत्राचं पुसणं म्हणजे लय मुलायम हाताने, माझं पुसणं म्हणजे लय वेगळं आहे. त्यामुळे बाकी सर्व झाले पुसून. आता इथे समोरचं आहे ना, बघा हा आहे ना पलीवरचं, ते पुसून घ्यायचं. त्याला तेव्हा पाणी सफेद होतं आणि आता बघा पाणी काळं झालं आहे. तर चला आता परत आता एवढं आज मी हे सर्व असं पुसून व्यवस्थित टेबल सरकून बिरकून घेतला. आणि हे गॉगल आहे आमचे, काही गॉगल होते ह्याच्यामध्ये ते खराब झालेले होते, त्यांना डाग बीक होतं आणि लूज पण झालेले होते, मग ते फेकून दिलं. असं आहे. अशा ठिकाणी ना अशा ह्याच्यामध्ये काही वेगळं पण करू शकतो. आणि गॉगलसाठी खास करून मी घेतलेलं आहे, तर मी ब्लॉग पण केलेलं आहे. तर चला आता बाकी सर्व पुसून झालेलं आहे. आता हे सर्व पुसून घेते. बघा फलीवर पण धूळ बसली वरती. आमचं ड्रेसिंग टेबल सामान आमचा अर्धा ह्याच्यात असतोय व अशा डब्यात ठेवतोय. बघा आम्ही अशा डब्यात मेकअपचं सामान ठेवतो आमच्याकडे. मला सांगायला काय नाही वाटत, तर हसायला येतो जास्त. आमचं असं असतं मेकअपचं सामान. बघा ह्याच्यात आम्ही सर्व मेकअपचे ठेवले, मागाचे पिवड्या कमी ह्याच्यात ठेवतो. तर हा आमचा आहे ड्रेसिंग टेबल. तर तुम्हाला दाखवते बघा. ह्याच्यात हे असं आहे, मी आता ह्यांना सुकवल्या कपड्याने पुसून घेतलंच आहे. रोजचं असतं हे पुसापुशी, पण आज मी पुसते म्हणून ते जरा व्यवस्थित काढून बिडून. नाही तर नेत्रा अशी आहे नेत्राचं काम. आता हे ह्याच्यात ठेवते. हा ह्याच्यात आम्ही काय आणलेलं ग, खारी घेतलेली आम्ही ह्याच्यामध्ये. खारीचा आलेलं अशी ते मी फेकलं नाही, हे नरम झालंय ना, ह्याच्यात जॉईन करते. आणि ह्याच्यात मी हे ठेवणार आहे. हे आमचे बर्डचे डबे बघा खाली झाले ना, तर आम्ही ह्याच्यात हाऊजीचे काय बरं नम्र याच्यात पण आम्ही बघा हे ठेवतो. बर्डचा डबा खाली झाला ना मग आम्ही, आणि हे पण ठेवतो आम्ही बर्डच्या डब्यामध्ये. बघा पाय दुखाची पट्टीचं नाव नाही मला माहित, ह्याच्यात बघा आमचे काय बघा लिपस्टिक, आयनरन, पैनरन हे सर्व भरले.
हे असे मोठे मोठे लब्बर करतात. याच्यात बघा नेल पॉलिश. आम्ही नेल पॉलिश बघा कसं ठेवतो याच्यात असं. इथे एक नेल पॉलिश होती आणि नखांची फाईल आणि छोटासा कापूस नेल पॉलिश घालवण्यासाठी हे लब्बर एक्स्ट्रा ठेवते. तर चला आता पुसापुशी झाली आहे माझी करून. आणि आता हा मी तुम्हाला ड्रेसिंग टेबल छोटंसं दाखवलं आहे ना, तिथे मी असंच मेकअपचं थोडं छोटं मोठं सामान ठेवते. कारण आमच्याकडे असं ठेवण्यासारखं कुठेच नाही आहे. आणि हे बरं पडतं. असे डबे असतात ना खाली झालेले, ते मी फेकत नाही त्याच्यात. मग ते मेकअपचं सामान व्यवस्थित ठेवते. नेत्राचं हा काम आहे रोजचं. पण नेत्रा ना तसं मी पुसते तसं मन लावून पुसत नाही. आज मला वाटतंय की मस्तपैकी मी लकलकीत पुसलंय करून. इथे एक स्टँड होता ना, तो मी काढलाय धुवायला. असं आणि एक धुवायचं आहे. बाकी थोडीशीच भांडी आहे. जेवल्यानंतर भांडी घासली नाही मी, तर ही भांडी घासून घेते. चला आता वाजले संध्याकाळचे 7 आणि नेत्रा मॅडमने आमच्या म्हणजे नैवेद्य पेटवलं. बाहेरचा एक दिवा असतो, एक तुळशीचे ते पेटून झालंय. पण तिला माहीत नाही मी सकाळी पूजा केली, पण हुंबराट्याची पूजा नाही केली. हळद कुंकू लावून केली. मग हे फुलं लावायचे ना, हे फुलं होते. हुंबराट्याची पूजा केली, हळद कुंकू लावलं, पण गोंडे ठेवले नाही ते. कारण मी सकाळी नाही ठेवले, कारण सकाळी मी पुसलं नव्हतं ना बाहेर. रोज पुसते पण आज. तर चला आता संध्याकाळची पूजा पण झाली आहे, पाणी पण झाले, कामं सुद्धा झाले. आता स्वयंपाक राहिले. तर चला आता किचनमध्ये आली आहे. मेन गोष्ट सकाळी मी डाळ आणि फक्त भात केलेला होता. तर भाजी वाटाण्याची ना म्हणायला गेलं तर गुरुवारची वाटाण्याची भाजी मी थोडीशी होती. तर मी अन्न फेकत नाही सर्वात पहिला, आणि आम्ही 2 दिवसाचं खातो. तर ती वाटाण्याची भाजी थोडी आहे, त्यामुळे मी ती तशीच ठेवली आहे. आता मी चण्याचा पोळा करणार आहे. तर सर्वात पहिला आधी हा इकडचा मी स्टँड काढलेला ना, तो आधी जागेवर ठेवते. म्हणजे माझ्या इथे वट्टेवर सर्व असं सामान दिसतोय तो त्या ठिकाणी जाईल, म्हणजे त्या स्टँडवर जाईल. तर चला सर्वात पहिला आधी ठेवून देते. आधीचं मी चण्याचा पोळा केलेला ना, तो माझ्याने जरा ना, मी तो दुसरा टाकला. चण्याचा पोळा खरंच सुंदर झाला. बघा आता मी खाते. लावाय किती ऑइली तर असं पिळून दे. घरातला तेल आहे. बाहेरची भजी खाते ना, नाही ऑइल नसतो. मस्त झाला.
आता चण्याचा पोळा लाटचाच बाकी राहिलाय. बाकी दोघींना जेवायला दिले मी, जेवतात आहे. तिसरा पोळा पलटत होती आणि तितक्या तो तेल उडाला, तो पण चेहऱ्यावर उडाला. या साईडला या साईडला या साईडला म्हणून पटकन चेहरा धुवून घेतला. हा बघा, हा आता एक झालाय आणि हा एक आहे लाटचा. पटकन ना पटकन घेतला आणि असं पलटलं ना, त्यामुळे तो उडाला आणि तेल थोडं जास्ती होता. चला आता चण्याचे पोळे झाले काढून आणि आता जेवायला घेते. मिस्टर लेट येणार आहे, तर मी जेवून घेते आणि भांडी पण घासून घेते. छानपैकी पाऊस पडतोय आणि तिथेच आता मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला प्लीज माझी ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा माझा ब्लॉग कसा वाटला आहे. नाही काय कर